राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. धनंजय मुंडे आज परळी इथल्या सभेमध्ये बोलताना त्यांनी बोलले की एक वर्षभरापासून जेलमध्ये असणारा त्यांचा मित्र, नाव नाही घेतलं त्यांनी पण आपण समजून घेऊ, कारण जगमित्र शुगर्स ही कार्यालय कोण चालवत होतं, या कार्यालयामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत कोण करत होतं, जे काही मदत करत असतील ते आपल्याला माहीत नाही, परंतु जे मदत करत होतं ते कोण करत होतं, ते वाल्मिक कराड करत होता. आणि या वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं आहे की मला आज प्रचंड आठवण येते माझ्या सहकार्याची. जर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण येत असेल तर या देवमाशाने त्यांची एकदा भेट घडवून आणायला काय हरकत आहे. इतक्या त्यांच्या चुका पोटामध्ये घालून घेतलेत की. आणि याच्या पलीकडे जाऊन मला ह्या प्रश्नाचं उत्तर मागायचं आहे की मनोज जरांगे पाटलांची हत्या करायचा प्लॅन केलेला धनंजय मुंडे, म्हणजे असा आरोप केलेत मनोज जरांगे पाटलांनी. आणि याच्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन नार्को टेस्ट करायला तयार आहे, मी माझ्यावरती कुठल्याही प्रकारचे टेस्टिंग करा, मी सगळ्या टेस्ट करायला तयार आहे, अशा प्रकारची जाहीर इच्छा प्रदर्शित केल्यानंतर देखील या राज्य सरकारची अशी कुठलीही यंत्रणा नाही का किंवा कुठली अशी हिंमत होत नाही का की या धनंजय मुंडे साहेबांची नार्को टेस्ट एकदा करावी आणि दूध का दूध पाणी करावं. कोण याला पाठीशी घालते? कुठला देवमासा आहे ज्या देवमाशाच्या पोटामध्ये या सगळ्या गोष्टींच्या चुका साठून आता तो पोट एकदम फुगलं आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि देवमाशाला ओळखलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा जरा, कोण आहे तो देवमासा.